बोला साहेब. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे आहे. ते मराठी साहित्यातील थोर साहित्यिक, लोकशाहीर, कादंबरीकार आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. जनहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांच्या वतीने कराडमध्ये हजारमाची या ठिकाणी माळवाड उर्दू शाळेशेजारी जयंती साजरी करण्यात आली. लहान मुलांना वही, पेन, अंकलिपी व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक वाटण्यात आले. बोला साहेब न्यूज चॅनेलसह सुहास कांबळेसह महेश वडगावकर, कराड. जय भीम जय शिवराय. आज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आपण विविध क्षेत्रात विविध कामे आपण केलेली आहेत. तरी अण्णाभाऊ साठेंनी साहित्य क्षेत्रात फकीरासारखी कादंबरी लिहून लोकांचे जनजागृतीचे जे कार्य केलेलं आहे ते उल्लेखनीय आहे. तसेच याची दखल विविध पोवाडे गाऊन लोकांमध्ये कशी जनजागृती होईल त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी विविध क्षेत्रात जाऊन केलं. त्याची दखल घेऊन आपल्या भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा रशियासारख्या देशांनी त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने आपलं त्यांचे मराठीमध्ये विविध भाषांमध्ये त्यांचं प्रकाशन करून आपल्या बाहेरच्या देशातसुद्धा त्यांची जनजागृती कशी होईल अण्णाभाऊंच्या साठे यांच्या स्वरूपात त्यांनी जगाला निदर्शनास आणून दिलेले आहे. खरंच बघितलं तर अण्णाभाऊ साठे यांचं जे योगदान आहे समाजासाठी, जे शोषित वंचित आहेत त्यांच्यासाठी हे उल्लेखनीय आहे. त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. त्याचीच पुनरावृत्ती आणि त्यांचं थोरांचं आपण ज्या प्रकारे त्यांचा आदर्श घेऊन समाजात आदर्श तो टिकवायचा या उद्देशाने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये जिल्हा अध्यक्ष या नात्याने आणि जनहिताय फाउंडेशन, आता आमचे बापूसाहेब आहेत इथं संस्थापक अध्यक्ष, अनेक नागरिक इथं उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून बापूसाहेबांनी बी जनजागृती इतकी केलेली आहे की त्यांना प्रेरित होऊन आम्ही मोठ्या महान व्यक्तींचं जे कार्य समाजासमोर आणत असतो आणि विविध क्षेत्रातून त्यांना जनजागृतीचे कार्यक्रम हे आमच्या जनहिताय फाउंडेशनच्या मार्फत आम्ही विविध ठिकाणी पार्ले येथील शाळा असू दे, वडोली निळेश्वर असू दे किंवा इतर ठिकाणी ज्या मूकबधीर शाळा आहेत किंवा आपले कोळेमधील अनाथ आश्रम आहेत, अशा विविध ठिकाणी जाऊन लोकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांचा यांना कोणत्या प्रकारे आपल्याला त्यांच्या अडचणी समजून घेऊन आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हे विविध उपक्रम आम्ही राबवतो. नमस्कार, मी बापूसाहेब लांडगे जनहिताय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि आमचे संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र ताटे, दीपाली सावंत, राज चव्हाण, अशोक पवार, सुरेश पोळ या सर्वांच्या उपस्थितीने आज 1 ऑगस्ट 2026 अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती सदाशिव कॉलनी माळा वार्ड हजारमाची मूकबधीर शाळेजवळ आम्ही आयोजित केलेली असून याकरिता हजारमाचीतील सदस्य प्रकाश पवार, परत काकासो रामोडे, परत मधुकर गवळी आणि असे अनेक ग्रामस्थ उपस्थित राहिले. यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज जयंती साजरी करत आहोत. या जयंतीच्या निमित्ताने आम्ही मूकबधीर शाळेतील लहान मुलांना एक वही, एक पेन तसेच अंकेलिपी आणि खाऊ वाटप केलेलं आहे. तसेच आमचे संस्थेचे राज चव्हाण यांनी पार्ले या शाळेमध्ये देखील लहान मुलांना वही, पेन आणि फळे वाटप केलेले आहेत. असंच आमच्या जनहिताय फाउंडेशनचे सदस्य वारंवार प्रत्येक जयंती साजरी करत असतो, विविध उपक्रम राबवत असतो आणि याकरिता आम्हाला नागरिकांचा देखील भरपूर पाठिंबा मिळत असतो. आम्हाला सहकार्य करणारे देखील भरपूर लोक असल्या कारणाने आम्ही त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही आमचे उपक्रम राबवत असतो. तरी मी सर्व हजारमाची सदाशिवगड ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांचे आणि येथे जमलेल्या सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार करतो. बोला साहेब.